संस्थेच्या भोसरी शाखेमध्ये बनावट सोने तारण प्रकरण झालेले. सोने तारण कर्जाच्या बाबतीतला विषय असेल तर सोने तारण कर्जाचं वाटप त्या संबंधित शाखेचे शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकारामध्ये तो विषय असतो. ज्या वेळेला आणि मूल्यांकनकार आपण संस्थेने जे नियुक्त केलेले असतात ते सुद्धा संबंधित शाखाधिकारी त्या नजीकच्या काळामध्ये नजीकच्या शाखेच्या परिसरामध्ये त्यांना जे उपलब्ध होतात आणि संस्थेला सेवा देऊ शकतात अशा व्हॅल्युअर सोने मूल्यांकनकारांची नियुक्ती संचालक मंडळाच्या सभेमध्ये आल्यानंतर केली जाते. त्यांनी जे काही केलेलं आहे त्या व्हॅल्युअरनी ते जे केलेलं आहे ते त्या स्वतः व्हॅल्युअरनीच केल्यामुळं म्हणजे तशा पद्धतीचा आपल्या संस्थेला त्या पद्धतीने धोका बसलेला आहे आणि ती केस त्यांच्यावरती 2 कोटीचा 138चा दावा दाखल आहे. संबंधितांवरती कलम 91 खाली सहकार न्यायालयामध्ये कर्मचारी असतील किंवा इतरांच्या कर्मचाऱ्यांची पण केस चालू आहे. त्याचप्रमाणे फौजदारी गुन्हा रितसर भोसरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदलेला आहे आणि तो मोरगाव कोर्टामध्ये याला पिंपरीच्या तिथे प्रलंबित आहे. त्याच्यावरती सुनावण्या चालू आहेत आणि त्याचा निश्चितपणे निकाल लागेल. त्यामध्ये काही सभासदांनी जे काही त्या व्हॅल्युअरचे गिराईक होती त्यांच्याच नावावरती कर्ज घेतलं गेलं होतं. तर ते जे आहे ते कर्जदार त्या कर्जदारांनी काही कर्जदारांनी स्वतः पैसे भरलेले आहेत आणि काही पैसे भरण्याच्या तयारीत आहेत. आपण त्याच्यावरती 101ची कारवाई सभासदांवर केलेली आहे. कर्मचाऱ्यांनी सुद्धा कारवाई केलेली आहे. फक्त आता शासनाच्या याच्यामध्ये न्यायालयीन बाब असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या पुढेही जाता येत नाही, त्याच्या व्यतिरिक्तही कारवाई करता येत नाही. आम्ही सुद्धा अजूनही वसुलीचे प्रयत्न चालू आहेत. जो काही एक व्हॅल्युअर होता त्या व्हॅल्युअरचं स्वतःचं कर्ज होतं ते स्वतःचं कर्ज सुद्धा त्यांनी भरलेलं आहे आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की आम्ही हे कर्ज आमची आता जसे ऐपत येईल तसं भरणार आहे. याला खरं तर कालमर्यादा नसते. कालच्या म्हणजे मी एक ऐकलं बाईट वाणी साहेब तुमची एक याची घेतलेली तर त्याच्यामध्ये जे म्हटले की नाही आता 5 वर्ष झालेल्या कर्जांना जर तुम्ही आता लगेच नियम लावत असाल तर संस्थेमध्ये अजूनही 2000ची कर्ज आहेत. ती 10,000 असू 5,000 असू आम्ही ती वसूल करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत केलेली आहेत, भविष्य काळातही करणार आहोत. त्याच्यामुळं आता 5 वर्ष झाले लगेच संचालकांनी पैसे काढायचे भरायचे ही पद्धत जी बोलली जाते की जे बोलतात ते स्वतः बँकिंगमध्ये फायनान्समध्ये काम करतात. जे काही गोष्टींना नियमावली असते आमच्यावरती 576 कोटीच्या ठेवींची जबाबदारी आहे. सगळ्यांनी एवढा विश्वास ठेवलेला आहे. आम्ही 500 ते 726 कोटीची ठेवी आपण स्वीकृत केलेल्या आहेत. 576 कोटीची कर्ज वाटप केलेली आहेत. ही सगळी आमच्या संचालक मंडळाच्या विश्वासावरती ही संस्थेने या सभासदांनी ठेवलेल्या ठेवी आणि कर्ज वसुलीची जबाबदारी निश्चितपणे आमची आहे. ही संस्था सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. पाटसच्या जे संस्थेची शाखा आहे त्या शाखेमध्ये बोगस कर्ज वाटप झालेलं आहे असा तुमचा आरोप झालेला आहे. एकदम चूक आहे साहेब. ते पाटस करून सर्व सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक शाखेमध्ये आपण कर्ज वाटप करतो. पाटसलाही कर्ज वाटप केलेलं आहे परंतु विनाकारणी कर्ज आपण कुणालाही देत नाही. ग्रामीण भागात तर वैयक्तिक कर्ज देताना सुद्धा आपण त्यांच्या सातबारावरती बोजा चढवला जातो. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ते अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही कर्जदाराला अशा प्रकारचं आपण कर्ज दिलेलं नाही. त्यांनी कुणाला वाटत असेल तर संस्थेत येऊन त्याबाबतचा पुरावा आमच्याकडे आहे. त्यांच्या सातबारावरती असेल प्रॉपर्टीवरती बोजा नोंद झालेली आहेत याची खात्रीने आम्ही तुम्हाला सांगतो. नातेवाईकांनी जे कर्ज घेतलेलं होतं त्यांना तुम्ही काही डिस्काउंट दिला? अजिबात नाही, अजिबात नाही. नाही आरोप तर करणार अनेक आरोप केलेले आहेत साहेब. ह्या 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये अनेक आरोप केलेले आहेत. प्रत्येक बघा आज एक नातेवाईकांना कर्ज दिल्याचा जो मुद्दा तुम्ही सांगितला ना संस्थेने नाही जो तुमच्या जवळ कोणी सांगितलं असेल संस्थेने एकही कर्जदाराला कर्जमाफी व्याजमाफी दिलेली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. दरवर्षी महाराष्ट्र शासन एक परिपत्रक काढतं, ओटीएस स्कीम लावतं. त्या स्कीम मध्ये जे कर्जदार बसतात अशा लोकांना कॅल्क्युलेशन करून जेवढी रक्कम देय असते तेवढीच भरून घेतली जाते. स्वतःहून संचालक मंडळाने याला 10 लाख माफ केले त्याला 15 लाख माफ असं कधी होत नाही. कारण तसं जर असतं तर ते मुद्दे ऑडिट रिपोर्ट मध्ये येत असतात. हे 10 खोटे आरोप आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. काही अर्थ नाही या आरोपांमध्ये. कमिशन घेऊन लोकांना बोगस कर्ज वाटप करतात. अहो पुरावे दिले पाहिजेत ना. उगाच बोलायचे याने कमिशन खाल्ले त्याने कमिशन खाल्लं.
त्यांचं काय मानसिक संतुलन बिघडले? तुम्ही अर्थ काढा तो. तुम्ही काय अर्थ काढता? आमचं तर तसंच मत आहे की हे जे आरोप आहेत, मी पहिलंच सांगितलं, बघा तुम्ही लक्षात घ्या, 6 महिन्यापूर्वी या निवडणुकीचा कार्यक्रम लागला, मध्ये शासनाने 3 महिने बंदी केली. 3 महिने क्लिपा बंद झाले, हे तुम्ही पाहिलं असेल ना. पुन्हा 30 सप्टेंबर नंतर जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम चालू झाला तेव्हा चालू झालं ना. हा निवडणुकीचा जुमला आहे, दुसरं काय नाही. कारण मुळात विशाल जुन्नरमध्ये हा जो कारभार आहे एकदम ट्रान्सपरंट आहे. 260 कर्मचारी आहेत, सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांना माहिती आहेत. हे जे तुम्हाला माहिती देतात ते पूर्वी कर्मचारी होते, त्यांनी सुद्धा काही एजन्सीजला रिकमेंड करून कर्ज दिले, ते आम्हीच वसूल करतोय. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, संचालक मंडळ 1 रुपयाही कर्जदाराला माफ करणार नाही, संपूर्ण 100% वसुली केली जाईल. तुम्ही बोलताय त्याच्यावर सभासद विश्वास ठेवतील? अहो, सभासद विश्वास का ठेवतील तुम्हाला मी सांगतो. यांनी 19 मार्चला मेळावा घेतला, नको ते आरोप केले संचालकांवर. यांचं म्हणणं काय होतं की एक ठराविक सिलेक्टेड डायरेक्टरना टार्गेट करायचं, बदनाम करायचं, त्यांना संस्थेतून बाहेर काढायचं आणि यांनी रक्ताचे वारसदार म्हणून संस्थेत यायचं. सहकारात रक्ताचा वारसदार असतोच, परंतु विचार सुद्धा जोपासला पाहिजे. सहकारात असंच असतं. हा, आणि जरी मी तेच सांगत होतो, जरी यांनी आरोप सुरू केले, 19 मार्चला जो मेळावा झाला ते आरोप सुरू केले, त्यानंतर तुम्ही घ्या ना माहिती, ज्या ब्रँच पूर्व भागात आहेत, पश्चिम भागात, तालुक्यात जेवढ्या डिपॉझिट वाढले, कर्ज वाढले, मग सभासदांचा विश्वास असल्याशिवाय वाढले का? संस्था योग्य तारण न घेता कर्ज वाटप, एकही कर्ज असं नाहीये. नाही, कालच्या त्यांच्या माहितीमध्ये असं आलंय की लाकडावरती तुम्ही कर्ज दिले. अहो, त्यांची मला बुद्धीची कीव येते. तुम्ही सांगा, अशी कोणती संस्था आहे कधी ती लाकडावर कर्ज देईल? त्यांनी जे उदाहरण पनवेलचं देत 2 वर्ष मिरवतायत ना फोटो घेऊन, त्या बिल्डरच्या प्रॉपर्टी, जी बिल्डिंगच्या खाली जमीन असते NA लँड, त्या प्रॉपर्टी सहित ते कर्ज दिलेलं आहे. ते आपल्या संस्थेकडे मॉर्गेज आहे आणि विशेष म्हणजे त्या कर्जाची रेग्युलर वसुली चालू आहे. हे सगळं फेक आरोप करताय. काय होतं, त्यांनी 10 वर्षाच्या ऑडिट रिपोर्टच्या झेरॉक्स घेतल्या, सगळे बंडल घ्यायचे, लॅपटॉप घ्यायचा आणि सभासदांना, बरं सभासद तर काय ते वाचून बघत नाही किंवा ऐकत नाहीत, फक्त दिशाभूल करायची सभासदांनी, एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. तुम्ही आणि पारखे साहेब बोलायला अतिशय चतुर आहे. तुमचं म्हणणं कदाचित 100% खरं असेल. सभासद काय तो निर्णय घेतील, स्कॉर्पिओ गाड्यांचं कर्ज वाटप, रिक्षा कर्ज वाटप घोटाळा, अहो, जे नेमकं काय हे ज्यांनी खरं बोला, जे तुम्हाला सांगतायत ना, ते कर्मचारी असतानाच त्यांनी एका कंपनी बरोबर, रिक्षाच्या कंपनी बरोबर करार केला आणि संस्थेला कर्ज द्यायला लावली एवढी, आणि तीच कर्जांची वसुली आम्ही आज करतोय. ते सभासद आम्ही शोधतोय, ते सभासद आणि वसुली करतोय. ज्या कर्मचाऱ्यांनी केलं त्यांच्यावर काय कारवाई? काय होतं माहितीये की संस्थेमध्ये जे सभासद कर्मचारी आहेत ते सगळे तालुक्यातले आहेत. एखाद्या कर्मचाऱ्यावर पाठीशी म्हणून नाही, परंतु कसं होतं, संचालकांचेच सगळे जवळचे असतात. नातेवाईक म्हणून नाहीयेत. बघा, तालुका हा फक्त नजरेसमोर. चुकीच्या माणसाला संस्था कधीही पाठीशी घालत नाही. काय होतं, राजीनामे का घेतले की त्यांनी ते आल्यानंतर, जेव्हा समजा भोसरीचं प्रकरण आहे, संचालकांचा काय संबंध आहे हो? कारण संस्थेमध्ये आजही सोने तारण कर्जाचा अधिकार ब्रँच मॅनेजरला आहे, ते काय मंजुरीसाठी संचालकांकडे येत नाहीये. जोखीम तुमची असते ना. अर्थात नैतिक दृष्ट्या आमची जबाबदारी आहे ना, मग आम्ही वसुली करतोय ती. आजही त्या 2000 रुपये त्या याचे मारवाड्याची वसुली रेग्युलर चालू आहे. केसेस केलेले आहेत, केसेस चालू आहेत. तुम्ही जे मगाशी म्हणाले होते, कर्मचारी तालुक्यातले जवळचे, जर तुमच्यातल्या एखाद्या संचालकाने चुकीचं काही केलं, तुम्ही म्हणणार का आपल्या पॅनल मधून जाऊ? नाही, आम्ही कारवाई करत नाही असं नाही. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना आम्ही रितसर कारवाई केलेल्याच आहेत. जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई केलेली आहे, कोणालाही आम्ही हे केलेलं नाहीये. सभासद बांधवांना तुम्ही सगळे आमच्या माध्यमातून काय आव्हान करा, त्याचे असे बेछूट आरोप करतायत? बघा साहेब, मी तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या सांगतो. हे जे सांगतायत ना 26% NPA, 27% ढोबळ NPA आहे, हे आम्ही मान्य करतो, पण त्याची मागची कारण मीमांसा लक्षात घ्या. कोरोनाचा काळ होता, नक्कीच. त्यावेळी शासनाने 12 महिन्याचा NPA केला. त्यामुळे 12 महिने जरी हप्ता आला नाही तरी तो NPA जात नव्हता. त्यानंतर तो 9 महिन्यावर आणला, मग 6 महिन्यावर आणला. आणि आपली अशी संस्था आहे की ज्या इतर संस्था जे जुनं नवं करतात ना मार्च एंडला, तशी आपण अजिबात करत नाहीये.
रेग्युलर ज्याची थकबाकी त्याची थकबाकी, आणि म्हणून फॅक्ट आणि फिगर्स आहेत तेच आपण अहवालामध्ये मांडतो. त्यामुळं आम्ही जो प्रयत्न केलाय, आता आम्ही सांगितलं की आम्ही 10% आत तो एनपी आणणार, कारण गेल्या वर्षभर आम्ही तो प्रयत्न करतोय. जर तसं नसतं तर तुम्ही सांगा साहेब, आपल्याला 83 कोटी रुपयाचा जो ढोबळ नफा झाला, 11.5 कोटी निव्वळ नफा झाला, हे प्रयत्न केल्याशिवाय झाला का? कर्मचारी आणि संचालक यांच्या प्रयत्नातून सभासदांची साथ घेऊन आपण तेवढी वसुली केली ना. 5 तारखेला मतदान आहे, तुमचं चिन्ह कपवशी आहे, तुम्ही उभे केलेले उमेदवार सगळे सुज्ञ अभ्यासू आहेत. काय आव्हान कराल मतदारांना? बघा, सध्या बँकिंग व्यवस्था फार चेंज होत चाललेली आहे. डिजिटल बँकिंग यायला लागले. पूर्वीचा काळ असा होता जेव्हा ही संस्था स्थापन केली की त्यावेळी 10-10 हजार कर्जासाठी सुद्धा संचालकाकडे 4-4 वेळा जावं लागायचे, ती परिस्थिती होती. संस्थेचं स्वरूप बदललंय. आज डिजिटल बँकिंग अशी अवस्था आली की ऍपद्वारे सभासदांना घरपोच सर्व्हिस दिली जाते. आज आपल्याला ते सगळे कर्मचारी प्रशिक्षित करून घरपोच सेवा द्यावी लागणार आहे. संस्थेचा आर्थिक व्यवस्था सगळ्या चेंज होत चाललेल्या आहेत. त्यामुळं पतसंस्था आणि बँकेमध्ये फरक काय राहिलाय? आपल्याला फक्त क्लिअरिंग फॅसिलिटी नाही तर सगळ्या सुविधा आपण आरटीजीएस पासून एनईएफटी सगळ्या सुविधा आपण घेतलेल्या आहेत. आणि भविष्यामध्ये आम्ही सभासदांना मॅक्झिमम नफा कमवून जास्तीत जास्त डिव्हिडंड देणं हे आमचं टार्गेट आहे. यावर्षी आम्ही 10% डिव्हिडंड दिलाय सभासदांना, आणि येत्या आता 4 वर्षानंतर आपला संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष येतोय. ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला हे जे आरोप करतायत ना साहेब, हे 4 वर्षापूर्वीची प्रकरणांची आहेत. तीच कॅसेट रिपीट होते अर्थात. कारण त्यांना काय करायचंय, एखादा माणूस 10 वेळा खोटं बोलला ना तर 11 वेळा ते खरं वाटू लागतं. आपण आतापर्यंत का सांगत नव्हतो की संस्थेची बदनामी नको, हे 4 लोकांना सांगतील, पण संस्थातली सभासद आहेत ते आपल्यावर नक्की विश्वास ठेवतात, आणि म्हणून संस्थेची प्रगती चांगल्या पद्धतीने चालू आहे. भविष्यकाळामध्ये ही पतसंस्था बँकेत कन्वर्ट करण्याचा काही प्रयत्न आहे? सध्या तरी तसा विचार नाही. का? त्याच्यात अडचणी अशा येतात, बऱ्याच वेळा आरबीआयचे जे नॉर्म्स आहेत ते बँकेला फॉलो करावे लागतात, आणि मग आपला सामान्य सभासद आहेत कागदपत्रांच्या बाबतीमध्ये मग कमी पडतो, आणि मग आपल्याला इच्छा असूनही त्या सभासदाला मदत करता येत नाही. त्यामुळं जरी समजा आम्ही तसं बँकेत न जाता जर मल्टी स्टेट केलाय तर आपल्याला शाखा विस्तार होईल. परंतु आमचा आता मगाशी पारखे साहेबांनी सांगितलं, आमचं टार्गेट एक आहे, 51 शाखा करायच्या, आणि ज्या शाखा ज्या कमकुवत आहेत त्या प्रबळ करणे, सबळ करणे, हे आमचं टार्गेट आहे. रौप्य महोत्सवापर्यंत आम्ही सगळ्या शाखा ज्या आहेत त्या नफ्यामध्ये आणणार आहोत. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.